थांबा फोटो काढू द्या एक त्याचा थांबा 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 साहेबांकडे हो थांबा फोटो काढू द्या हॅलो अरे माहिती बघा काय नाही तुम्ही या बाहेर बाहेर टीव्ही वाले काळजी करू नका 15 वर्ष समाज तुमच्या बरोबर बाबा बरा समाज मनोज दादा समाज तुमच्या बाकीचे सगळे बाहेर चला बरं का दोन चार जण बाजूला जर घ्यायचं असलं तर चेहरा घ्या खाली घेऊ नका सगळं बाकी सर्व आहे वाचले पाहिजे शेतकरी वाचले पाहिजेत याच्यावर यांचा भरोसा नाही यांना गरज पण यांना सोडित नाही आता नाही सोड इथून मागं तरी थोडंफार त्यांना धरसोड असायची किंवा 4-2 पाऊल मागं पुढं असायचं आता नाही सोडत नाही त्यांना जर माझ्या समाजाची अशीच बळी घ्यायची असली तर यांनी आचारसंहिता लावून जर अशाच निवडणूक घेतली यांच्याही रांगोळी केल्याशिवाय मी सुद्धा सोडित नाही आता यांना सुट्टी नाही मला हे बलिदानाचे बदला घ्यायला लागणार त्यांचं स्वप्न मला साकार करावं लागणार मी वेगळी पैदाच नाही आहे माझ्या कुटुंबाच्या चेहऱ्याकडे सुद्धा बघू वाटत नाही आणि हे मात्र प्रचारात यांच्या बैठका घेण्यात यांच्या सभा घेण्यात या आनंद व्यक्त करण्यातच मशगूल झाले की एकदम गुंतून गेले तोच आनंद व्यक्त करतात जनता मायबाप काय त्यांचा त्रास होतो त्यांना काय अन्याय त्यांच्यावरती ते बलिदान वाढायला लागले एक भाऊ कमी झाला आमचा माझी विनंती मी यांच्याकडे बघतो यांना सुट्टीच नाही या हरामखोर अवलंबी सरकारला मी आता सुट्टी देतो माझा समाज यांनी मारायचं ठरवलं आहे ना यांना नाही सोडत मी आता फक्त माझ्या समाजाला विनंती तुम्ही इथून पुढं तरी किमान आत्महत्या करू नका माझी हात जोडून विनंती नसता मी खरंच काम बंद केलं
मला माझा समाज गमवून नाही चालणार, नसता मलाच नाईलाजाने काम बंद करावं लागणार. राज्यात तीन आता ज्यावेळेस त्यांची भेट घेतली त्यावेळेस त्यांनी आक्रोश केला, टाहो फोडला, त्यांच्या वेदना आणि व्यथा मांडल्या. म्हणजे काय वेदना होत्या, काय व्यथा होत्या, काय सांगाल? सरकार लक्ष देत नाही मराठ्यांच्या मागणीकडे. असं त्या बांधवांनी बलिदान देण्याच्या अगोदर लिहून मराठा आरक्षण सरकार देत नाही. माझ्या समाजाचं वाटोळं व्हायला लागलं. माझा समाज मुद्दाम कुंडीत पकडलेला आहे सरकारनं. त्या बांधवांनी चिठ्ठीत लिहून ठेवलं की समाजाविषयीची त्या बांधवांची माया आहे, ही समाजाच्या वेदना त्या लेकराला कळत आहेत. पण हे मराठ्यांच्या जीवावरती मोठे झालेल्या अवलादी सरकारमध्ये गेलेल्या पैदाशीला कळत नाही गोरगरिबांचा आक्रोश. मी नाही सोडत त्यांना, तुम्हालाही माहिती आहे. मी एकदा जर तराला लागलो ना तर मग सोडत नाही. यांना सोडत नाही. आता आजची जी घटना घडली त्याच्यावर तुम्ही सरकारला जर आता ह्या बलिदानाची दखल घेऊन आचारसंहितेचं आता मराठ्यांचं आरक्षण जर नाही दिलं तर यांना सुट्टी देत नाही. माझं कुटुंब समाजाचं उडर पडलं, राखरांगोळी केली, यांची राखरांगोळी केल्याशिवाय आता आम्ही सोडत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे तिघांच्याही नावामध्ये आहेत. एकत्रित आरामखोर येतं. हे कोण मी कोण जनतेचे कोणच येत नाही, ते सगळे आरामखोर. खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर. उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड.